हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल रुद्र अँड वीर व्लॉग्स. तर गाईज, हा आमचा नवीन व्लॉग आहे. आणि जर तुम्ही हा विचार करत असाल की आम्ही एवढा दिवस कुठं होतो, आम्ही व्लॉग्स नाही टाकले, तर गाईज माझी एक्झाम होती आणि वीरची पण, म्हणून आम्ही व्लॉग्स नव्हतो टाकू शकलो. पण आता हा आमचा नवीन व्लॉग आहे. तर मग सिट बॅक अँड रिलॅक्स आणि टेल अस इन द कॉमेंट्स की हा व्हिडिओ कसा होता. तर मग चला गाईज, आता मी वीर आणि आमचे सगळे कझन्स चाललो आहे शेत बघायला आणि तुम्हाला दाखवायला. तर मग आता चलो शेतात जाऊया. तर गाईज, तुम्ही इथं बघू शकता, आम्ही असं शेड केलेलं आहे आणि हे आमची पूर्ण शेती आहे. तुम्ही बघू शकता, इथून पूर्ण शेती दिसते आणि तिथे ऊस आहे आणि मग तिथं खाली विहीर आहे आमची. आता विहीर दाखवतोय बघा, आमची विहीर. तर गाईज, तुम्ही बघू शकता, हे आमचं पूर्ण ड्रॅगन फ्रूटचं बाग आहे. तर आम्ही पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे. आमच्या काकांनी खूप मेहनत करून हे लावलेलं आहे. त्यांनी खूप सगळे इनिशिएटिव्स पण घेतले आहेत पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूटची बाग लावताना. आणि तुम्ही बघू शकता केवढी चांगली दिसत आहे. इथून ड्रॅगन फ्रूटची बाग हे पूर्ण पुढेपर्यंत जातं. आणि हे बघा, माझे कझन्स लटकत बसलेत झाडावर. तर गाईज, तुम्ही बघू शकता, हे पूर्ण आमची प्रोमोग्रॅनेटची अशी बाग आहे. हे असे प्रोमोग्रॅनेटचे फूल आहेत आणि इथं एक पोमोग्रॅनेटचं फूल आहे जे अजून फुललं नाही आहे. एक सेकंड. तर गाईज, तुम्ही इथं बघू शकता, आम्ही लसूण लावले आणि हे J9 असे नावाचे बनाना प्लांट्स आहेत. आणि आम्ही पुढे पण लावले आहेत असे बनाना प्लांट्स. हे पूर्णपैकी ऑर्गॅनिक आम्ही उगवलेलं आहे पुढचे बनाना प्लांट्स. आणि इथे आमचे पूर्ण फ्रेश आहेत हे. आणि हे एक क्वालिटी आहे, जेव्हा तुम्ही असं शेती करता नाहीतर तुम्ही गावाकडे राहता, तर मग तुम्हाला असे फ्रेश हे भेटतात, फ्रूट्स भेटतात. परत मग तुम्हाला व्हेजिटेबल्स भेटतात. पण एक डिसॲडव्हान्टेज आहे सिटीमध्ये राहणं, की आपल्याला एवढे चांगले फ्रूट्स नाही भेटत, फर्टिलायझर्स असतात ते. पण इथं आमच्या फार्ममध्ये आम्ही स्वतः उगवतो आणि 100% ऑर्गॅनिक खातो. सो ते हेल्दी पण आहे आणि आम्हाला असं आवडतं पण, म्हणून आम्ही एवढी मोठी शेती केलेली आहे. अशी केळीची आमच्याकडे पूर्ण बाग आहे बघा. इथून अशी केळीची बाग आणि इथून असं पोमोग्रॅनेटचं आहे आणि खाली आहे आमचं हे ड्रॅगन फ्रूट. मग चला आता जाऊया वरती. हाय शपथ, खूप थकलो है ना. तर मग आता आम्ही इथं पाय धुत आहे, कारण की आम्ही चिखलात जरा जास्तच नाचलो आणि इथं माझे कझन्स मजा करत आहेत. आणि आज आम्ही जाणार होतो, म्हणून आम्ही काही फ्रूट्स आणि हे पण घेतलेले आहेत व्हेजिटेबल्स, कारण की माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी की सिटीमध्ये फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स जास्त नाही भेटत आणि 100% ऑर्गॅनिक आहेत, आमच्याच फार्ममधले आहेत. आणि मग आता आम्ही परत घरी चाललोय आणि काय करतात इथे बघा. एक बिबट्या असतो आहे इथं, तिथनं त्या खाली तिथपर्यंत टन मारून. 1 2 3 चला. तर मग गाईज, तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल सिनरी आहे. आणि मग मला इथं बोराचं झाड दिसलं आणि ॲज युजल मी एक बोर बघून खायला लागलो. आणि गाईज, खूप टेस्टी होतं आहे बोर. आणि माझा भाऊ पण आला इथे काही बोरं उचलायला खालची. तर गाईज, इफ यू आर वंडरिंग की आम्ही काय करत आहे, तर आम्ही करत आहे बॉनफायर. आणि मग आम्ही इथे सगळे बसणार आहे आणि आम्ही मस्त बॉनफायर एन्जॉय करणार आहे. आम्ही डान्स करणार आहे. हो, आम्ही कबाब नाही केलं.
सो गाईज ॲट द एंड आम्ही खूप 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 मज्जा केली आणि तुम्हाला माहितीच आहे आता आमच्या गावात खूपच थंडी असते म्हणून आम्ही बॉनफायर केलं आणि आमचं छोटंसं एक सेलिब्रेशन होतं. सो बाय गाईज,